राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या मार्फत घराघरात पोचले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे। तसं जाणता राजा हे महानाट्य त्यांनी उभारलं, जेणेकरून छत्रपती शिवरायांचा प्रताप, छत्रपती शिवरायांचे कष्ट, छत्रपती शिवरायांचे विचार हे जनमानसापर्यंत कसे पोचतील, सोप्या साध्या शब्दात छत्रपती शिवाजी महाराज जनमानसाला कसे कळतील, यासाठी अविरत जे झटले ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत। अगदी काही क्षणात ही दृश्य आपण लाईव्ह बघतोय। शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत। सर्वांनी कृपया शांतता ठेवा। एक, दोन, तीन। मंगो थोडे ह्याच्याकडे असले काहीच भेटत नाही बात शासकीय इतमामात होणार असल्याने कृपया सर्वांनी शांतता पाळावी। मी ज्या मान्यवरांची नावं इथे घेईन त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी शोकचक्र, पुष्पचक्र अर्पण करायचं आहे। थोडीशी जागा मोकळी करावी पुष्पचक्रासाठी। मुरलीधररावजी मोहोळ यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पचक्र अर्पण करावं। यानंतर माननीय खासदार श्री गिरीशजी बापट साहेब यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पचक्र अर्पण करावं। माननीय श्री गिरीशजी बापट साहेब यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय विभागीय आयुक्त श्री सौरभ राव सर हे पुष्पचक्र अर्पण करतील। कृपया शांतता पाळा। यानंतर माननीय पोलीस आयुक्त महोदय श्री अमिताभ गुप्ता साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील। आपण बघतोय मान्यवरांकडून आता पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे। महापौरांनी पुष्पचक्र अर्पण केलं। शासकीय इतमामात आपण बघतोय बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत। अपर पोलीस आयुक्त श्री राजेंद्र डहाळे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पचक्र अर्पण करावे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती उषाताई ढोरे या पुष्पचक्र अर्पण करतील। महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने सहसंचालक आसवले मॅडम यांना विनंती आहे यांनी पुष्पचक्र अर्पण करावे।
यानंतर श्लोक सलामीचा रीतसर कार्यक्रम होईल। या कार्यक्रमामध्ये बिगुल 2 वेळा वाजवला जातो। कृपया सर्व उपस्थितांनी याची नोंद घ्यावी। आता बाबा तू ये ना माझे गुण आणि कुठे येईल माझ्यावरच बसला 1 2 3 4 5 6 7 8 हप अमृत पुरंदरे आणि श्री प्रसाद पुरंदरे यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं। देशाचा राष्ट्रीय ध्वज प्रथमतः कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल। त्यानंतर स्वर्गीय श्री बाबासाहेब पुरंदरे साहेब यांचं पार्थिव कुटुंबियांना दर्शनासाठी उपलब्ध असेल। उपस्थित सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की कुटुंबियांचं दर्शन झाल्याच्या नंतर
पद्मश्री पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे यांना अंतिम विदाय देण्यासाठी इथं जमलेलो आहोत. कृपया या विषयाचं गांभीर्य आणि या विधीचं गांभीर्य कोणत्याही प्रकार तळमळीत होणार नाही. आपण कुटुंबियांनी जवळचं दर्शन घेतल्यानंतर इतर मान्यवरांसाठी अंतिम दर्शन घेण्यासाठी व्यवस्था केली जाईल. मात्र ही व्यवस्था रांगेच्या स्वरूपात असावी. एका बाबांनी दर्शन घेण्यासाठी यावं आणि दुसऱ्या बाबांनी दर्शन घेऊन पुढे निघून जावं. कुटुंबियांनी दर्शन घ्यावं. बाकी नागरिकांनी कृपया गर्दी करू नये. लाईनमध्ये दर्शन घ्यावं. सर्वांना विनंती आहे, कृपया गडबड करू नये. सर्वांनी कृपया रांगेमध्ये दर्शन घ्यावं. जसं की मी आता सांगितलं, कोणत्याही प्रकारे कृपया रांगेचं उल्लंघन करू नये. आपल्या सर्वांना अंत्यदर्शन केले. कृपया गर्दी करू नये. एकदम येण्याची घाई करू नये. कुटुंबीय दर्शन घेतात त्यानंतर नागरिकांना अंत्यदर्शन घेता येईल. विद्यमान खासदार श्री सर्वांना विनंती आहे की कृपया गडबड करू नये. की त्यांनी पुष्पचक्र कृपया अर्पण करावं. चांगलं ना भाऊ 85 विद्यमान कृपया लाईनमध्ये यावं. विद्यमान खासदार श्री राजीव सावंत यांना विनंती आहे. त्यांनी कृपया गर्दी करायची नाही. एका रांगेमध्ये शिस्तीत आपण दर्शन घेणार आहोत. शिस्तीमध्ये यावं. कृपया आपल्या शिस्तीला आणि पावित्र्याला धक्का लागेल असं वर्तन करू नका. सगळ्यांना दर्शन मिळेल. माझी विनंती आहे, उजव्या बाजूने रांगेने यायचं आणि डाव्या बाजूने जायचं आहे. गर्दी करू नका. एका पाठोपाठ एक रांगा तुम्ही वापरा. दादा मागे सरकारला सांग. सर्वांना विनंती आहे, कृपया गर्दी करू नये. कृपया आपण मागे सरकावं. गोंधळ होईल असं वर्तन करू नये. सर्वांना पुन्हा पुन्हा नम्र विनंती आहे. आपल्याला जाता येईल, येता येईल एवढ्या रस्त्यामध्ये सुद्धा गर्दी करू नये. कृपया रांगेमध्ये यावं. थोडी शिस्त आवश्यक आहे. कृपया तिकडे या. तिकडे या. कृपया पुन्हा पुन्हा विनंती आहे, गर्दी करू नये. गर्दी करू नये. सगळ्यांना विनंती आहे, उजव्या बाजूने यायचं आहे. पुन्हा पुन्हा विनंती आहे, गर्दी करू नये. ज्येष्ठ नागरिक दर्शन घेत आहे. सर्वांना आग्रहाची विनंती आहे, कृपया गोंधळ होईल अशी स्थिती निर्माण करू नये. सगळ्यांना दर्शन व्यवस्थित मिळेल. काळजी घेणे. आपण सर्वजण काळजी घेणे. महिला पुरुष सर्वजण या गर्दीत आहे. काय कृपया सर्वांना विनंती, लाईन इकडे आहे, इकडे या. महिलांना विनंती आहे, इकडे नाही का बाबा आहे. आपण सगळ्यांनी काळजी घेऊया. पावित्र्याला कुठेही धक्का लागेल असं वर्तन आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. रेकॉर्ड केलंय नंतर रांगेमध्ये महिला देखील आहेत. कृपया विनंती आहे, महिला गर्दी करू नये. दर्शन सर्वांना मिळेल. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे, दादा गर्दी करू नका.
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती शासकीय इतमामात आता अंत्यसंस्कार केले जात आहेत। आत्ताच त्यांना पोलिसांकडनं मानवंदना दिली गेली आणि काही क्षणातच आपण बघतोय आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव पंचत्वात विलीन होईल। सगळे विधी पार पडलेले आहेत आणि आता नातेवाईकांकडनं अखेरचं दर्शन घेतलं जात आहे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे निधन झालं आणि त्यानंतर शोकाकुल परिवार आणि शोकाकुल सगळे शिवप्रेमी आपण बघतोय वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचले। साश्रू नयनांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना निरोप दिला जातोय। डावीकडची दृश्य आहेत। काही वेळापूर्वीच शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत, त्यांना मानवंदना दिली गेली। तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होत आहेत। आपण बघतो आत्ताच त्यांना पोलिसांनी मानवंदना दिली आणि त्यानंतर त्यांचे आप्त स्वकीय अखेरचं दर्शन घेत आहेत। छत्रपती शिवाजी यांच्यावरती निस्सीम प्रेम करणारा हा त्यांचा भक्त आता पंचत्वात विलीन होतोय, शिवचरणी लीन होतोय। त्यांचे आप्त सखी आपण बघतो साश्रू नयनांनी त्यांना निरोप देत आहेत। शासकीय इतमामात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत। आत्ताच पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली। समर्थ रामदासांनी जसं एक वेगळ्या प्रकारचं निरूपण करून देश, देव आणि धर्म याच्यासाठी जागृती केली, तसाच वारसा एक त्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी या नात्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जपलेला आहे। महाराष्ट्रातल्या हजारो लाखो लोकांच्या मध्ये त्यांनी प्रचारातून शिवाजी महाराजांचं भव्य कार्य अतिविशाल स्वरूपामध्ये लोकांशी जोडून घेतलेलं आहे। शिवसेनेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते। बाबासाहेब गेल्यामुळे एक मोठी पोकळी ह्या सगळ्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये कायम राहील। पण त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं काम आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी, त्यांच्या लिखाण असेल, त्यांनी केलेले साहित्य असेल, ह्याच्यातून अनेक पिढ्यांसाठी जिवंत राहील। बाबासाहेबांच्या जाण्यामुळे देव, दांडेकर आणि कुलकर्णी कुटुंबाची वैयक्तिक हानी जशी झाली आहे तशी आपली एक सामाजिक हानीसुद्धा झालेली आहे। असा माणूस हा शतकामध्ये एकदाच होतो। अगदी बालपणाच्या पहिल्या पावलापासून माझ्या डोक्यावर त्यांचा हात होता। आम्ही सर्वच कुटुंबीय, प्रसाद, माधुरीताई, अमृतदादा या सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहोत। तर या सगळ्या शोकाकुल प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत। अनेक मान्यवर वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। राजकीय मंडळी देखील आहेत। नीलमताई गोरे आहेत, मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर आहेत, सुप्रिया सुळे पोहोचले आहेत, उदयनराजे भोसले यांनी देखील आत्ताच अंतिम दर्शन घेतलं। बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती आपण बघतोय शासकीय इतमामात आता अंत्यसंस्कार होत आहेत। आत्ताच त्यांना पोलिसांनी मानवंदना दिली आणि त्यानंतर आता अखेरचं दर्शन हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आप्त स्वकीय घेत आहेत। साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला जातोय। उगवत्या भाषाशैलीने छत्रपती शिवरायांचे विचार हे मनामनापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं।
बाबासाहेब पुरंदरे म्हणजे एक जिवंत इतिहासच. कारण छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा त्यांच्या आयुष्यातला कुठचाही प्रसंग असेल तो सांगताना ओघवती भाषा अशी की तो प्रसंग जणू डोळ्यासमोर उभा राहावा. अगदी 2015 पर्यंत व्याख्यानं बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेली आहेत. मला आठवतं आहे की बाळासाहेबांची जेव्हा अंत्ययात्रा निघाली मातोश्रीवरून, विराट अंत्ययात्रा निघाली, एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बाबासाहेब खिडकीमध्ये उभे होते. मी स्वतः पाहिलं आहे. आणि जेव्हा अंत्ययात्रा समोर ते बाबासाहेब उभे राहिले आणि बाबासाहेबांनी अत्यंत भावनाविवश होऊन त्यांना अभिवादन करताना बाळासाहेबांना आम्ही संपूर्ण पाहत होतो. त्या खिडकीत बाबासाहेब उभे होते. बाळासाहेबांचा जाण्याचा दिवससुद्धा 2 दिवसावरती आहे आणि आज बाबासाहेबसुद्धा आपल्यातून निघून गेले. इतकं ते नातं होतं. शिवचारित्र्यावर गाढा अभ्यास पुढे जे मांडण्याचं काम केलं ह्याची शिवाजी महाराजांची प्रेम आहे, त्यांना प्रभुस्थानी मानतं सगळे. त्यांची शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता सर्व निधीची उपलब्धता त्यांनी करून द्यावी. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शिवचरित्र आणि शिवरायाचं महत्त्व त्यावेळच्या विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला समजावून सांगितलं. त्यातून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आणि शिवरायांचा इतिहास कळला. माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्या काळात ती प्रेरणा बाबासाहेबांनी दिली आणि त्यांचे जे संस्कार होते, त्यांनी जी माहिती, इतिहास सांगितला, त्यातूनच व्यक्तिमत्व घडलं. त्या बाबासाहेबांना आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही. कारण शिवाजी महाराजांचं यथार्थ जीवन त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितलं आणि त्यामुळे त्यांचं जीवन शिवरायांच्या इतिहासाने अजर बनलं. येणाऱ्या पिढ्या त्यांना कधी विसरू शकत नाही. एवढं मोठं परमेश्वरांनी त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं ही ईश्वराचरणी प्रार्थना. कोकणी बाबासाहेबांच्या निमित्ताने, कारण शेवटी इतिहास हा देशाचा भविष्यकाळ असतो. तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार पार पडत आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत. आत्ताच आपण बघितलं, त्यांना पोलिसांनी मानवंदना दिली. शिवचरित्र घरोघरी पोहोचावं हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनामधनं आणि परिश्रमांमधनं राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकारला. आतापर्यंत 16 आवृत्त्या या ग्रंथाच्या निघाल्यात आणि 17वी आवृत्ती 31 मार्च 2014ला प्रसिद्ध झाली. त्यामुळे 17 जवळजवळ आवृत्त्या निघालेल्या आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात देखील आलेलं होतं. बाबासाहेब पुरंदरे दानशूर देखील तसेच होते. कारण पुस्तकांच्या विक्रीतून मिळालेले पैसे असोत, व्याख्यानांच्या बिदागीतने मिळालेले लाखो रुपये असोत किंवा महाराष्ट्र भूषण या सन्मानाबरोबर 10 लाख रुपयातले अगदी 10 पैसे त्यांनी ठेवले आणि उरलेले सगळे पैसे आणि त्यात 15 लाख पदरचे घालून त्यांनी ती सगळी रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला दान केली होती. त्यामुळे अचाट असं हे व्यक्तिमत्व, विविध पैलू, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट वक्ते आणि अर्थात सगळ्यात मोठी ओळख हीच की छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं दैवत, यांच्यावरती निस्सीम प्रेम करणारा असा हा त्यांचा खरा मावळा. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवरती वर्णनात्मक लेखन केलं. ललित कादंबरी लेखन असेल, नाट्यलेखन असेल किंवा जाणता राजा सारखं महानाट्य हे त्यांच्या हातनं घडलं, जे येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.
शिवचरित्र आणि बाबासाहेब हे दोन वेगळे विषय होऊच शकत नाही. इतके एकरूप बाबासाहेब याच्याशी झाले होते आणि अगदी 100व्या वर्षामध्ये सुद्धा शेवटचा श्वास हा छत्रपती शिवाजी महाराज हाच होता. आणि या सगळ्या एकूण याच्यामध्ये पाहता आज बाबासाहेब आपल्यामध्ये नाहीत याचं अत्यंत दुःख होतं आहे. महाराष्ट्र भूषण असेल, पद्मविभूषण असेल, देशातील अनेक नागरी सन्मान त्यांना प्राप्त झाले.